8:30 वाजता मी तयार होतो. दाढी, स्नान उरटलं होतं. पोळी, चटणी, जॅम, बर्फी यांचा नाश्ता केला होता. बाकीचे खाद्यपदार्थ करंडीत ठेवले होते. माझे सर्व कपडे घड्या घालून बॅगमध्ये पॅक करून ठेवले होते. 9च्या सुमारास बाहेरचा दरवाजा उघडला. बाहेरच्या उन्हाची तिरीप 48 तासानंतर प्रथमच आत आली होती. जोशी काका आधी आत आले. त्यांच्या मागोमाग परशाही आला. जोशी काका पुढे आले, पण परशा मात्र दारापाशीच थांबला, अर्थात पहाऱ्यावर. जोशी काका माझ्यापाशी येऊन पोहोचले. पॅक केलेल्या सामानाकडे पाहत म्हणाले, "वा वज्रे, तुम्ही निघायची अगदी तयारीच करून ठेवलेली दिसते." "हो, तुम्ही आज सकाळी येणार म्हणाला होतात." "हो, पण मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं, आठवतंय?" "जोशी काका, मी सर्व गडीभर तपास केला, अगदी कसून तपास केला, पण तुम्ही म्हणता तसा काही गुप्तधनाचा साठा सापडला नाही." म्हणजे तुमचे प्रयत्न कमी पडले वज्रे. तुम्ही आणखी कसून शोध घ्यायला हवा, कारण काम तर व्हायला हवं. आज येताना माझी तर खात्रीच होती की तुम्ही व्यवस्थित शोध लावला असेल. आता तुम्हाला आणखी 1-2 दिवस इथे थांबावं लागणार आहे, पण पंचायत अशी आहे की मागच्यासारखं खाण्यापिण्याचं काहीच सामान मी बरोबर आणलं नाही. मागच्यापैकी जे काही शिल्लक असेल त्याच्यावरच तुम्हाला गुजराण करावी लागणार आहे. तुम्हाला जरा टोळ सोसावीच लागणार आहे, पण मग तुम्ही तितक्याच जोराने कामाला लागाल, नाही का?" "जोशी काका, म्हणजे मला या ओसाड घडीत अन्ना वाचून उपाशी डांबून ठेवण्याचा तुमचा विचार दिसतो. मला एक सांगता का? माझ्यासारख्या एखाद्या परक्या व्यक्तीवर अशी जुलूम जबरदस्ती करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे?" माझ्या आवाजातलं काहीतरी जोशी काकांना खटकलं ठास. त्यांच्या कपाळावर जराशा आठ्या पडल्या. मग खांदे उडवत ते म्हणाले, "वज्रे, अधिकार काही कुणी द्यावा लागत नाही, आपला आपणच मिळवावा लागतो." "आणखी एक ऐका, या शोधावर इथे आलेले किंवा आणलेले तुम्ही काही पहिलेच नाही. दामोदर पंतांच्या वंशाचा मी खोलात जाऊन शोध घेतला आहे. बहिणीकडून किंवा चुलत घराण्याकडून त्याच्याशी रक्ताचं नातं असलेल्या 2-3 मला शोध लागला. अनेक आमिष दाखवून त्यांनाही गडीवर गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी आणलं होतं." मग काय, त्यांना शोध लागला नाही हे उघड नाही का? नाहीतर अजून मी त्या धनासाठी धडपडत राहिलो असतो का? "आणि इथे आणले त्यांचं काय झालं?" "मला काय माहीत." "म्हणजे माझ्यासारखंच त्यांना अन्नाविना इथे डांबून ठेवलं?" "कोण होते ते?" "अन्नासाठी तडफडत त्यांनी सर्वत्र धावपळ केली असेल. रात्री अंधार पडल्यावर काय केलं असेल? काहींनी 3ऱ्या मजल्यावरून वरच्या एखाद्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली असेल. काहींनी 3ऱ्या मजल्यावरून बाहेरच्या फरसबंद अंगणात उड्याही मारल्या असतील. केवळ या एका दुष्ट, क्रूर धनलोभ्याच्या स्वार्थापायी." काळजात एखादी बर्फाची सुरी खुपसल्यासारखी छाती गार पडली. जोशी काका माझ्याकडे पाहत होते. माझ्या नजरेत त्यांना काय दिसलं कोणास ठाऊक. ते एकदम 2 पावलं मागे सरले. "हे पहा वज्रे, काही भलतासलता विचार मनात आणू नका बरं का." त्यांचा आवाज जरासा कापत होता. "विसरू नका, दाराशी परशा आहे. तो कशाचीही फिकीर करीत नाही." मधाची ती बर्फाळ शहर शरीरावरून गेली होती, पण तरीही बोलताना आवाजावर ताबा ठेवायला मला फार कष्ट पडले. "जोशी काका, माझं एक ऐका. हा गुप्तधनाचा नाद सोडून द्या. तुमच्या नशिबात असतं तर ते यापूर्वीच तुमच्या हाती पडलं असतं. तो नाद आता सोडून द्या. त्या धनाच्या लोभाने आत्तापर्यंत तुमच्या हातून खूप पापं घडली आहेत. जे काही थोडं बहुत आयुष्य शिल्लक आहे त्याचा सदुपयोग करा. आत्तापर्यंतच्या पापांचं परिमार्जन करण्याची अजून संधी आहे, ती वाया घालवू नका. तुमचा त्या धनावर काहीही हक्क नाही." दामोदर पंतांचे शब्द विसरलात? त्यांच्या वंशातलं रक्त ज्याच्या धमन्यांतून वाहत आहे त्यालाच ते धन सापडेल. इतर सर्व आख्यायिकांवर विश्वास ठेवता, मग त्याच्यावर का नाही? "तुमच्याशी नाही ते वितंडवाद घालायला मी इथे आलो नाही.
अजूनपर्यंत तुम्हाला ते धन सापडलं नाही. अजून एक संधी मी देणार आहे. जोशी टाटा जायला वळाले. मी साध्या आवाजात बोललो, जोशी टाटा, ते गुप्तधन मला सापडलं आहे. त्या 4-5 शब्दांचा त्यांच्यावर विलक्षण परिणाम झाला. ते डरकन वळले, माझ्याजवळ येऊन उभे राहिले. काय म्हणता काय वज्रे? गुप्तधन सापडलं? आधी मला ते गुप्तधन दाखवा, मग तुमच्या जाण्याचं बोलू. अर्थात मला माहीत होतं जोशी टाटा त्या धनाची चोरी करणार होते आणि त्या गुन्ह्याचा एकमेव साक्षीदार मी. मला ते कधीच मोकळा सोडणार नव्हते. पण का कुणास ठाऊक सुरुवातीला वाटली होती तेवढी काळजी आणि भीती आता मला वाटत नव्हती. चला तुम्हाला दाखवतो. मी त्या बोळाकडे निघालो. जोशी टाटा माझ्या मागोमाग येत होते. जोशी टाटा, अजूनही विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही. त्या धनावर तुमचा कोणताही हट्ट नाही. त्याचा लोभ धरू नका. पुरं तुमचं तत्त्वज्ञान. दाखवा मला ती जागा. मी भिंतीच्या त्या चोर टप्प्याशी पोहोचलो. डाव्या हाताने भिंतीच्या वरच्या भागावर एकदा डावीकडे एकदा उजवीकडे अशी मूठ आपटत होतो. अर्थातच जोशी टाटांचं लक्ष डाव्या हाताकडेच होतं. उजव्या अंगठ्याने मी टोळ दाबली. शेजारचा चिरा वळून आत गेला हे मी आधीच ठरवलं होतं. त्यासाठी खिशात टॉर्चही तयार ठेवला होता. आता तो टॉर्च काढला, जोशी टाटांच्या हातात दिला. आत पहा. जोशी टाटा माझ्याकडे सावध आणि संशयी नजरेने पाहत होते. जोशी टाटा म्हणाले, वज्रे, मागे सरा, लांब उभे राहा. एकदा तुम्ही मला धक्का देऊन पळून गेला होतात. आताही तसंच काहीतरी मनात असेल. दोन्ही हात वर करून एकवर खांदे उडवून मी मागे सरलो. हातात टॉर्च घेऊन जोशी टाटा पुढे झाले. टॉर्च शिलडावून त्याच्या प्रकाशात त्यांनी त्या चोर टप्प्यात डोकावून पाहिलं. कितीतरी वेळ ते तसेच उभे होते. मग त्यांनी चेहरा मागे घेतला. त्यांची नजर माझ्याकडे वळली तेव्हा नजरेतलं सैतानी समाधान अगदी उघड दिसत होतं. वा वज्रे, तुम्ही अगदी कल्पनेबाहेर उत्तम काम केलं आहे. मग आता मी जायला मोकळा आहे ना? जोशी टाटांनी खिशातून एक लहानशी शिट्टी काढली आणि ती जोरात फुंकली. तो तारस्वरातला आवाज रिकाम्या बोळ्यात कितीतरी वेळ घुमत होता. 5-7 सेकंदातच धावणाऱ्या पावलांचा आवाज आला आणि लगोलग परशा बोळात आला. परशा, जरा या वज्रे साहेबांपाशी उभा राहा. त्यांच्यावर नजर ठेव. परशा माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. कसला धटिंगण माणूस तो. जोशी टाटांनी दोन्ही हात चोरटप्प्यात घातले. बहुतेक त्या आतल्या त्या आलवण्यात गुंडाळलेल्या पेटीच्या वजनाचा अंदाज घेत असावे. एकाएकी मला हवेतला बदल जाणवला. हवा एकदम गार पडली होती आणि हवेत कसला तरी उग्र दर्पही होता. पण धनाच्या मोहात गुरफटलेल्या जोशी टाटांचे तर कशाकडे लक्षच नव्हतं. आणि तो परशा, तो तर पशूच होता. त्याला काय जाणवणार? आतली पेटी तशी जडच असावी. पण जोशी टाटांनी ती कशी तरी उचलून बाहेर काढली. ते माझ्याकडे वळले तेव्हा त्यांनी ती पेटी दोन्ही हातांनी छातीशी धरली होती. काय, मिळालं ना तुमचं धन तुम्हाला? मग मी निघू आता? मी विचारलं. प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही मला ते त्यांच्या तोंडूनच वदवून घ्यायचं होतं. तुमचा हा प्रश्नच आहे, नाही का वज्रे? जोशी टाटा म्हणाले. का असावा? मी आपला माझ्या वाटेने सरळ परत घरी जाणार आहे. आणि गप्प बसणार? या प्रकाराबद्दल कुठेही अवाक्षरही काढणार नाही. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तुमच्या नशिबात ते धन होतं, माझ्या नाही. आणखी कोणाच्या मदतीने ते तुमच्या हाती लाडलंच असतं की. केवळ या धनाचा प्रश्न नाही, त्यातला माझा भाग तुम्हाला माहीत आहे. पण आणखीही काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. माझी गर्दनच तुमच्या हाती आहे की. तुम्ही कोणत्याही क्षणी माझ्या मानेभोवती फाशीचा फासा उडवू शकता. असा धोका मी कसा पत्करू? जोशी टाटा, तसं काहीही होणार नाही. हवा इतकी गार पडली होती की अगदी हुडहुडी भरायला आली होती. नाही वज्रे, तुम्ही नीतिमान लोक. स्वतः स्वस्थ बसत नाही आणि दुसऱ्याला स्वस्थता लाभूही देत नाही. नक्कीच तो धोका मी घेणार नाही. तुम्हाला मी इथेच ठेवून जाणार. इथे? अन्ना वाचून? माझा काहीही अपराध नसताना?
आणि मग माझं काय होणार याचा विचार तरी केलात का? रडीत असे अडकलेले तुम्ही काय पहिलेच आहात? ठासच नाही. त्या बाकीच्यांचं जे काही झालं तेच तुमचं होणार, दुसरं काय? अशी पापं, असे गुन्हे, असे अत्याचार करून आपण सही सलामत सुटू अशी तुमची कल्पना आहे जोशी काका? तो देवाचा न्याय. केलेल्या पापांची भरणी वगैरे सगळ्या पुराणातल्या कल्पना आहेत. वज्रे, त्या पुराणातच राहू द्यात. मला माझे उरलेले दिवस सूट, चैन, आराम, उपभोग यात घालवायचे आहेत. जन्मभर ऐशोआरामाची स्वप्न पाहत होतो मी, ती आत्ता खरी होणार आहेत. पुढच्या जन्मीचं पुढच्या जन्मी वज्रे. त्याच क्षणी माझी नजर बोळाच्या तोंडाकडे गेली आणि तो हुडहुडी भरवणारा गारवा, तो उग्र दर्पट कशाचा होता हे समजलं. बोळाच्या तोंडाशी मधोमध दामोदरपंत उभे होते. त्यांच्या गुप्तधनाला त्या स्वार्थी मधांध जोशी काकांचा हस्तस्पर्श झाला होता. जोशी काकांची नजर तिकडे गेली आणि त्यांचं शरीर एकदम ताठ झालं. जोशी काका, ज्या दामोदर पंतांविषयी तुम्ही एवढ्या लंब्या चौड्या गप्पा मारत होतात ना, तेच हे दामोदर पंत. त्यांची वाणी होती, माझं गुप्तधन माझ्या वंशाचा रक्तवारसदार असणाऱ्याला सापडेल. आणि दामोदर पंत साधे असामी नव्हते जोशी काका. त्यांचे सेवक, सहकारी, साथीदार कोण होते, कसे याची रसभरीत वर्णनं तुम्हीच ऐकवली आहेत. पहा आता, ते स्वतःच हजर झाले आहेत. खरं तर मलाही ते दामोदर पंतांचं रूप पाहून धक्का बसला होता. तसा मी त्यांना 2 वेळा भेटलो होतो. त्यांच्या सहवासात जवळजवळ तासभर वेळही काढला होता. पण त्यावेळी ते त्यांचं नेहमीचं आयुष्य जगत होते. त्यावेळेचं त्यांचं रूप नैसर्गिक आणि स्वाभाविक होतं. पण आता अगदी पेशवाईची अखेर म्हटली तरी दामोदर पंतांचा मृत्यू 1780-1790च्या आसपास झालेला असणार. त्या घटनेला आता 200च्या वर वर्ष उलटून गेली होती. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर आत्ताच्या क्षणी दामोदर पंत पिशाच्य स्वरूपात आले होते. वर्ण गोरा होता, पण पांढऱ्या संगमरवरासारखा निर्जीव वाटत होता. चेहराही कोरीव दगडाचा वाटत होता. जिवंत होते ते फक्त डोळे, भट्टीच्या लाल काचेतून आतल्या धडधडत्या ज्वाला दिसाव्यात तसे अंगारासारखे फुललेले डोळे. दामोदर पंतांचं तोंड उघडलं, तोंडाशी भट्टीसारखा लाल प्रकाश होता. जोशी काकांच्या स्नायूंना हे काही क्षण जणू पॅरालिसिस झाला होता. आता एकदम त्यांच्यात चेतना आली. अलवणातली ती जड पेटी त्यांच्या हातातून निसटली. खालच्या फरशीवर आपटली. दुसऱ्या हातातला टॉर्चही खाली पडला, विझला. जोशी काका एक एक पाऊल मागे घेत होते. परशा तर तेव्हाच दामोदर पंतांपासून जास्तीत जास्त अंतरावर बोळाच्या अखेरच्या भिंतीला पाठ लावून उभा होता. दामोदर पंत एक एक पाऊल करीत पुढे यायला लागले. एव्हाना मलाही ती भट्टीसारखी धड जाणवायला लागली होती. वाटेत मी मात्र विनाकारण अडकलो होतो. माझंच भुसकोट होऊन जायचं. खिशात अजून तो कोरीव प्रतिमांचा ज्योतिर्लिंगाचा बाण होता. त्याने माझं संरक्षण होईल का? खरं तर अगदी केविलवाणी आशा. तरीही मी खिशातून तो बाण काढला, छातीशी धरला, डोळे मिटले. आसपासची जाणवणारी धड एकदम नाहीशी झाली होती. दामोदर पंत माझ्या जवळून अगदी हाताच्या अंतरावरून गेले, पण त्यांच्या लेखी मी जणू अदृश्यच होतो. मेंदू विजेच्या वेगाने विचार करीत होता. सुटकेची ही एकमेव संधी मिळणार होती. मी खाली वाटलो. अलवणात गुंडाळलेली ती पेटी उचलली, परत चोरटप्प्यात ठेवली. टोळ दाबून चोरटप्पा बंद केला. खालचा टॉर्च उचलला आणि बाहेरची वाट धरली. जेमतेम 5 पावलं टाकली असतील नसतील तोच पहिली टिंटाळी कानावर आली. वेदना तिरटाने फोडलेली टिंटाळी. जिवंतपणे एखाद्याचं पोट फाडावं, नाहीतर हातपाय उपसून काढावेत अशा यातनेची टिंटाळी. मी अक्षरशः पळत सुटलो. बाहेरचं दार उघडच होतं. त्यातून पटांगणात आलो. मागे वळून पाहायचीही हिंमत नव्हती. मागे वळून पाहायचं आणि दामोदर पंतांचं ते आड ओकणारं ध्यान पाठलावडावर येताना दिसायचं. डावीकडे बऱ्याच अंतरावर पांढरं काहीतरी दिसलं. मी बोळाच्या तोंडाशी ठेवलेली रुमालाची घडी, ती अजून तिथेच होती. मी वाकून रुमाल उचलला. बोळातून बाहेर आलो. भराभर चालत हमरस्त्यावर येऊन एसटीची वाट पाहत उभा राहिलो.
11:30 वाजले होते. फक्त 2 तासांचा सारा खेळ. एस टीसाठी बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागलं. एक खुरटं झाड होतं. त्याच्या तुटपुंज्या सावलीत डोक्यावर रुमाल घेऊन थांबलं होतं. शहरी सोयींना सुखावलेला जीव. इतर वेळी मी असं रानावनात कडक उन्हात उभं राहणं म्हणजे एक शिक्षाच असते. पण आता नाही. गेल्या 2 दिवसात मी असे काही विलक्षण अनुभव घेतले होते की रोजच्या आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला होता. आता ऊन सावली हा फरक अगदी क्षुद्रच वाटत होता. योगायोगाने म्हणा, दैवी चमत्काराने म्हणा, पण मी गडीतून सही सलामत बाहेर आलो होतो. नाहीतर अन्नाच्या कणासाठी तडफडत तडफडत प्राण गमावला असता. नाहीतर जोशीकाका आणि परशा यांच्यासारखाच माझाही बळी गेला असता. पण वाचलो होतो. आयुष्य जगण्यासाठी मी परत आलो होतो. आता त्यातल्या लहान सहान गैरसोयींनी का माझा तोल जाणार होता? अजिबात नाही. शेवटी 1:30च्या सुमारास एस टी आली आणि तासाभरात धानापूरच्या एस टी स्टँडवर उतरलो. तसा स्टेशनवर गेलो. रात्री 8ला गाडी होती. जळगावला गेल्यानंतर जी मिळेल ती गाडी पकडून मी पुण्याला जाणार होतो. धानापूरमध्ये अजून 4-5 तासांचा मुक्काम होता. त्यावेळेस काय करता येण्यासारखं होतं? एक नक्की, त्या विजय लॉजकडे फिरकायचंही नाही आणि त्या रॉयल फोटो स्टुडिओमध्ये जोशीकाकांची चौकशीही करायची नाही. जोशीकाका गडीवरून परत येणार नाहीत ही माझी खात्री होती. मग शोधाशोध होणारच. धानापूर लहानसं गाव. विजय लॉजला जोशीकाकांनी दिलेली रात्रीची भेट मॅनेजरच्या लक्षात राहिलेली असणारच. आता वाटले शहाणपणा केला नाव देशपांडे सांगितलं. करू देत त्यांना देशपांडेचा तपास. पण रॉयल फोटो स्टुडिओची इमारत नुसती नजरेखालून घालायला काय हरकत होती? हे जोशीकाका तिथे राहत होते. तसा परिचय 2 दिवसांचा. पण या जोशीकाकांची आठवण आयुष्याच्या अंतापर्यंत पुसली जाणार नव्हती. खरं तर त्यांनी माझाच अंत करण्याचं कारस्थान रचलं होतं. रॉयल फोटो स्टुडिओ चौकातच होता. व्यवसाय तसा फारसा भरभराटीचा दिसत नव्हता. इमारत जुनीच होती. पण नवल म्हणजे जोशीकाकांनी तेही खोटंच सांगितलं होतं. आता खरं नाव तरी जोशी होतं का नाही याचीही मला शंका यायला लागली होती. कोपऱ्यावरच बुक स्टॉल होता. स्टॉलवर 2 इंग्रजी आणि 1 स्थानिक अशी 3 वर्तमानपत्र विकत घेतली आणि स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये मुक्काम ठोकला. पण शास्त्रीयांनी त्यांच्या कोलांट्या उड्या, अपघात, भ्रष्टाचार, जबरी गुन्हे या त्याच त्या बातम्या. मी 3ही पेपर शेजारी ठेवून दिले. उद्या दुपारी घरी पोचणार. परवा नानांची भेट होणार. त्यांना धानापूरच्या माझ्या ट्रिपमधलं किती आणि काय सांगायचं हा प्रश्न समोर येत होता. सर्वच्या सर्व प्रसंग सांगणं अर्थात शक्यच नव्हतं. एक तर त्यांचा विश्वास बसला नसता, पण त्याची मला फारशी फिकीर नव्हती. मला आलेला अनुभव संपूर्ण स्वनिष्ठ केवळ माझ्या एकट्यासाठीच होता. त्या अनुभवात कोठेही विसंगती नव्हती, तर्कदुष्टता नव्हती. सर्व घटना तर्कशुद्ध कार्यकारण भावाने एकमेकांना बांधल्या गेलेल्या होत्या. त्या अनुभवाला काही स्पष्टीकरण नको होतं. हाती घेतलेले एखादं काम पूर्ण होताच बाजूला ठेवावं, तसा तो अनुभव आरंभ, मध्य, शेवट या अवस्थांमधून जाऊन शेवटी विभक्त झाला होता. व्यक्तिशः माझा त्याच्याशी काहीही संबंध आता नव्हता. पण त्या प्रखर अनुभवाने माझ्या मानसिक अवस्थेत केवढं स्थित्यंतर झालं होतं. ज्या उमेदीने आणि उत्साहाने मी या वज्रे कुलवृत्तांताच्या कामाची सुरुवात केली होती, ती उमेद किंवा उत्साह खरं तर मला माझी शंका यायला लागली होती. वज्रे घराण्यातली एखादी व्यक्ती म्हणजे केवळ अमक्याचा पुत्र, अमकीचा पती, अमक्याचा पिता अशा आडव्या उभ्या रेषांनी जोडून एका सारणीत बसवलेला शब्द नव्हता. त्या प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य होतं. कडू गोड अनुभव होते. आशा निराशा यांचे झोकेही होते. त्या नावाच्या व्यक्तीचा मी अलिप्तपणे विचार करू शकत होतो का? त्याचीच मला शंका होती. जळगावला पोचल्यावर वेटिंग रूममध्ये आरामशीरपणे पडून राहिलो.